शिर्डी विधानसभेची निवडणूक विखे परिवाराने विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढवायला पाहिजे होती की आम्ही हा विकास करू शकलो हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं, परंतु ते विरोधकांवर टीका करण्यातच वेळ त्या ठिकाणी घालवतात। मी वेगवेगळ्या गावात फिरल्यानंतर विखे परिवाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की पिपडांना अडवा, पिपडांना प्रश्न विचारा। मला ते म्हणायचे की तुम्ही आमच्या गावाकरता काय केलं। मी त्यांना सांगितलं, अहो मी कधी आमदारकी भोगली नाही, मी कधी खासदार त्या ठिकाणी झालो नाही, तर मी तुमच्या गावात कशी काय कामे करेल। छोटीशी संधी आम्हाला राहता नगरपालिकेची मिळाली तर आम्ही राहता शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलला। जिल्ह्यात कुठेही अशी स्मशानभूमी, अद्यावत अशी स्मशानभूमी आम्ही त्या ठिकाणी बनवली। दुसरं तुम्हाला काम सांगतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जो जॉगिंग ट्रॅक केला होता, अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी केला, आणि वीरभद्र मंदिर आहे राहत्याचं ग्रामदैवत, त्या मंदिराचा कळस सुद्धा त्या ठिकाणी दिसत नव्हता। त्या मंदिरासमोर दारूचे गुत्ते चालायचे, 2-2 पोते चपला फसलेल्या असायच्या, महिलांना बाजारात सुद्धा घुसता येत नव्हतं, भीषण अवस्था होती। आम्ही 22-23 वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी केलं आणि आजही ते कॉन्क्रिटीकरण त्याचा दर्जा इतका चांगला होता की 23 वर्षानंतर सुद्धा 10-20 टनाचे ट्रक जातात। दर गुरुवारी बाजारात बाजारकोळ त्या ठिकाणी खेळ ठोकतात पाल लावण्यासाठी, परंतु आजही कॉन्क्रिटीकरण तसं आहे। म्हणून एक छोटीशी सत्ता मिळाल्यानंतर राजेंद्र पिपळा विकास करू शकतात हा संदेश लोकांना गेलेला आहे। ज्या पद्धतीने गावाला नगराध्यक्ष होता की नाही हे लोकांना कळत नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी ते दाखवून दिलं। तसंच एक आमदार काय विकास करू शकतो हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून देऊ की आता फार काळ त्या ठिकाणी चालणार नाही, फार दिवस राहिले नाही। हा सगळा 8-10 दिवसाचा खेळ आहे। 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि संपूर्ण मतदारसंघातील लोक त्या ठिकाणी 23 नोव्हेंबरची वाट पाहत आहेत की कधी निकाल लागेल आणि परिवर्तन होईल। अनेक लोकांचे अनेक प्रश्न, अनेक लोकांच्या अनेक अपेक्षा, याला उत्तर मात्र एकच, ऑटो रिक्षा, ऑटो रिक्षा।